मित्रांनो, नमस्ते. मी मिनीनाथ तेलोरे. नोटा टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. पब्लिक स्पीकिंग किंवा कम्युनिकेशन स्किल शिकत असताना बऱ्याच जणांना ना स्टेज फोबिया असतो. फोबिया म्हणजे काय असतं? स्टेज फोबिया म्हणजे फोबियाचा अर्थ असा असतो, की भीती. काही जणांना कुत्रे चावल की काय याची भीती असते. कुत्र्यांचा डॉग फोबिया असतो. त्याप्रमाणे स्टेज फोबिया असतो. त्याला फ्राईट पण म्हणतात किंवा त्याला असं पण म्हणता येईल, की स्टेज एन्झायटी असते. स्टेज एन्झायटी पण असते. तर ती कशी दूर करायची? तर तुम्हाला कमी वेळात अत्यंत सोप्या पद्धतीने सांगतो. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, मूड स्पीक म्हणून एक आहे, जे आपल्या कोर्समध्ये आपण शिकवतो. मूड स्पीक कसं असतं, जसं मूड कोर्ट असतं, जे वकील असतात त्यांचा मूड कोर्ट असतो, म्हणजे डमी कोर्ट असतं. कसे सेशन करायचे, कशी अपील करायची, त्यामध्ये प्रॅक्टिस घेतली जाते. त्यासाठी तुम्ही मूड स्पीक म्हणून एक ऑप्शन आहे, तो तुम्ही करू शकता. तो तुम्ही कशा पद्धतीने करू शकता? तुम्ही एकतर आमच्यासारख्या ज्या पब्लिक स्पीकिंगच्या ज्या कंपन्या आहेत, त्यांच्या थ्रू तुम्ही कोर्स जॉइन करू शकता. पण बरेच जण ते कोर्स घेऊ शकत नाही किंवा जॉइन करू शकत नाही. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर मूड स्पीक जे आहे, ती प्रॅक्टिस आहे, ती तुम्ही घरी बसल्या पण करू शकता. तुम्ही तुमच्या फॅमिलीत असताना पण करू शकता. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या कारमध्ये पण करू शकता. ज्यावेळेस तुम्ही एकटे कारमध्ये फिरत असाल, त्यावेळेस पूर्ण काचा बंद करून तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकता. बोलण्याची प्रॅक्टिस करू शकता. तुमचे एक्सरसाइजेस असतात स्पीकिंगचे, ते पण तुम्ही करू शकता. मूड स्पीकमध्ये अजून एक ऑप्शन असा असतो, की ज्यावेळेस एखादा प्रोग्रामला तुम्ही जाता, प्रोग्राम होऊन गेल्यानंतर तर तुमच्यासाठी असे मॅडम स्टेज दाखवा. स्टेजेस असतात. पूर्ण मोकळं असतं स्टेज. मोकळ्या स्टेजवर तुम्ही जाऊ शकता. मोकळ्या स्टेजवर गेल्यानंतर तुम्ही तुमचा एखादा व्हिडिओ मित्राला सांगून करू शकता. कारण बऱ्याच जणांचं या स्टेजवर चढल्या-चढल्या भीती इतकी चालू होते, की थरकाप चालू होऊन जातो. त्यासाठी तुम्ही प्रोग्राम संपल्यानंतर आयदर प्रोग्राम चालू व्हायच्या अगोदर तुम्ही या मूड स्पीकच्या मेथडनुसार स्टेजवर जाऊ शकता, उभं राहू शकता, बोलू शकता आणि त्याचा एखादी क्लिप, व्हिडिओ तयार करू शकता आणि ती क्लिप व्हिडिओ तयार झाल्यानंतर तुम्ही स्वतःच ती बघायची असते. तर त्यानंतर तो माईक बंद ठेवून तुम्ही बोलू शकता. हॅलो, हॅलो किंवा मग बसू शकता, चालू शकता. हे मूड स्पीकमध्ये तुम्ही करू शकता. मूड स्पीक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मूड स्पीक जर केलं तर तुमचा कॉन्फिडन्स जो आहे खूप वाढतो. जसं की जर तुम्हाला ड्रायव्हिंग शिकायची असेल, तर ड्रायव्हिंग कोर्स करावा लागतो. त्या अगोदर तुम्ही स्वतः पण जर बरेच जण ड्रायव्हिंग कोर्स न करता पण शिकतात. ते कसे शिकतात? तर ड्रायव्हरच्या बाजूने नेहमी बसायचं. तो कसे गिअर टाकतोय, केव्हा क्लच दाबतोय, स्टीअरिंग कशी चालवताना वळवतोय किंवा मग तुम्ही मूड स्पीकमध्ये अजून एक गोष्ट करू शकता. ती म्हणजे तुमचे घरातले जे लहान मुलं असतील, फॅमिली असेल, मिसेस असतील, त्यांच्या समोर तुम्ही बोलू शकता. तिथं तुम्हाला थोडं लाज वाटल्यासारखं होईल. मुलं असतील, मिसेस असेल, परंतु तुम्ही ती लाज बाळगायची नाही. तिथं जर तुम्ही डेअरिंग केली, तर तुम्ही कोणत्याही स्टेजवर डेअरिंग करू शकता. त्यानंतर आहे प्रेझेन्स स्किल. प्रेझेन्स स्किल म्हणजे असं आहे, की ज्यावेळेस तुम्हाला वाटेल, की आपल्याला इथं बोलण्याचा चान्स आहे. बऱ्याच प्रोग्राममध्ये तुम्हाला बोलण्याचा चान्स दिला जातो. परंतु तुम्ही नाही, नाही म्हणतात. नाही, मी नाही बोलू शकत. नंतर बोलेल. नंतर कधी येत नाही. नंतर मध्ये अंतर पडून जातो. त्यासाठी प्रेझेन्स स्किल महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला बोलण्याचा चान्स भेटेल, त्यावेळेस बोला. आणि यात मला सांगावसं वाटतं, जे नवीन बोलणारे आहे, ज्यांना बोलायचे आहे, ज्यांना संभाषण स्किल शिकायचं आहे, भाषण कला शिकायची आहे, त्यांनी ठरवून घ्यायचं आहे, की आपण कशाबद्दल आणि कुठे आणि काय बोलणार आहोत. बरोबर? सुरुवातीला जे नवीन आहेत, त्यांनी कोणत्या-कोणत्या ठिकाणी बोललं नाही पाहिजे, ते तुम्हाला मी प्रेझेंट स्किल म्हणून काही गोष्टी सांगतो. ते म्हणजे आहे, जे नवीन आहे त्यांनी दुःखाच्या ठिकाणी कधीही बोलायचं नाही. म्हणजे काही अंत्यविधी असेल किंवा मग दशक्रिया विधी असेल, तेरावा असेल, जिथं-तिथं असे प्रोग्राम असतील, तिथे नवीन माणसांनी अजिबात डेअरिंग करायची नाही. तुम्ही कोणत्या ठिकाणी सुरुवातीला बोलायचं, जिथं बर्थडे पार्टी असेल, जिथे तुमच्या मित्रांचं गेट टुगेदर असेल किंवा फॅमिलीचं काही गेट टुगेदर असेल, त्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस म्हणून बोलू शकता.
त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे नोज टॉक. हे खूप अत्यंत महत्वाचं आहे. बरेच जण नाकातून बोलतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. तर तुम्ही तुमचे व्हिडिओ पाहून बोलू शकता. तर घशातून बोलायचे असते. घशातून इथून बोलायचं असते. इथं जोर द्यायचा आहे. ही आपली एक सिस्टीम आहे, मशीन आहे. या मशीनचा वापर व्यवस्थित करता येतो. नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. काय चाललंय? असे वेगवेगळे आवाज आपण काढू शकतो. त्याच्यातून आपण आपले जे नॅचरल जो व्हॉइस आहे, तो पण आपला ओळखता आला पाहिजे. तर त्यासाठी नो स्टॉक करणं बंद केलं पाहिजे.